हाय हॅलो कसं काय मंडळी, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 67 जो आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. झोपून वगैरे उठलो, आज रविवार आहे. पहिला आंघोळ वगैरे केली. तर सगळं काय करण्याच्या आधी पहिला आपण नाश्ता करूयात आणि मग तुम्हाला सांगतो काय रिझन होतं भाई उठायचं बेकार. आपण नाश्ता करण्यापूर्वी पहिलं आजोबाला डबा देऊयात. तर आजोबांचा डबा इथे पॅक केला आहे मी. तर चला आता जाऊ लगेच डबा द्यायला आजोबांना डबा गोळी देऊन. तर चला आता आपण डायरेक्ट घरी आणि आज स्वतः नाश्ता करून घेऊ. आज नाश्त्यासाठी रविवारचा नाश्ता ऑनियन उत्तप्पा आहे. तर चला खाऊन घेऊया. नाश्ता वगैरे झाला आहे प्रॉपर. तर स्वप्नात असं आलं की भाई मी एक्झाम हॉलमध्ये बसलो आहे, सगळे पेपर लिहित आहेत आणि मी इथे धुंदूसारखा इथे बघतो आहे. कारण की आपला तर अभ्यास झाला नव्हता, लास्ट मोमेंटपर्यंत करेल बोललो पण झालाच नाही. आणि सगळे पेपर देऊन घरी गेले. मी समोर त्याच्या भरोश्यावर, मागच्या भरोश्यावर तो पण घरी गेला. तर मला फुल टेन्शनमध्ये मी जाग आली, मला उठलो अचानक. तर आता गच्चू अभ्यासाला घेऊयात भाई. 2-3 दिवसच राहिले इंटरनलला. 20 मार्कात आहे, बट ते पण 20 मार्क नाही भेटलं तर डायरेक्ट केटीला होती. तर आता मी घेऊन बसलो आहे गच्चू. फायनान्शियल अकाउंटिंग करूया आणि मग नंतर बघू कुठलं घ्यायचं आहे. कारण की आज रविवार आहे, आज मॅथ्ससाठी कॉल आला, तिथे पण जावं लागेल. तर बघू आता कसं होतं टाईम मॅनेजमेंट. पहिला आधी आपण हे संपवून घेऊ एफएचं, कारण की मेजर सब्जेक्ट आहे, सो ते इम्पॉर्टंट आहे करणं. तर चला ते करून घेऊ. काय काय लावतो आहे चेहऱ्याला, मम्मी त्याची मदत करते. नाही आला रे बाबा गोरा. अभ्यास वगैरे करून झाला. तर उद्या आपले ट्रायल्स आहेत, बॅडमिंटनचे कॉलेजेस आहेत, तर त्याची तयारी करतो आहे. रॅकेट वगैरे घेतलं आहे, 2 रॅकेट आहेत, त्याचं शूज वगैरे कॅरी करत. कपडे बोलले आहेत, तर ती पहिला ही बॅग वगैरे भरून घेऊ. नंतर उद्या संध्याकाळी घाई नको म्हणून. बघू कसं आहे, ट्रायल्स वगैरे. दुर्वा पण येणार आहे, दुर्वा पण आहे. शूज वगैरे तर घेतले आहे. तर चला आता घेऊन तर झालेलं आहे सगळं. तर आता बघू. तिला उद्या जायचं म्हणजे ही आपल्याला बॅग घेऊन जावी लागणार आहे, एवढी मोठी. त्यासोबत कॉलेजची तर बॅग घेऊन नाही जाणार आहे आपण, कारण की वही वगैरे पण कॅरी नाही करणार आहे. कारण की मला 12-11:30लाच खाली जायचं आहे. कॉलेज टर्फमध्ये आमचं सिलेक्शन म्हणजे ट्रायल्स. तर कोच वगैरे येणार आहे ट्रायल्सला. तर ते सिलेक्ट जसं करतील त्याच्यावर असेल. तर बघूया आता कसं होतं आहे. पण एवढी मोठी बॅग घेऊन जायची भाई, मला टेन्शन येतं आहे. आणि एवढ्या पीक आवर्सला जाणं आणि फर्स्ट क्लासमध्ये कोण पण जातं, जसं की बघितलं एवढी गर्दी असते. आणि उद्या तर सोमवार आहे, तर शनिवारी नव्हती एवढी गर्दी, तर सोमवारी खूप असेल. आता बघू कसं जायचं. तर पहिला आधी आपण बॅग वगैरे तर भरून झाली आहे माझी पूर्ण. फक्त कपडे घ्यायचे राहिले. शॉर्ट्स वगैरे कॅरी करू, जाताना ट्रॅक आणि उद्या हेच घालू, टी शर्ट, तसं जर्सी वगैरे टाईप घालू. कारण की एवढं हाय फॅशन वगैरे घालून जाणं शर्ट वगैरे, ते एवढं काय परत चेंजच करायचं आहे. तसंही जीन्स वगैरे घालून जाऊन पण फायदा नाही, त्यापेक्षा नॉर्मल कपडे घालू. आज रविवार आहे, तर आज आईने बनवलं चिकन 65 आहे बघा. गंधारचं एकदम फेवरेट आहे. हा इथे बनवते गंधार. काय आज चिकन फ्राय. आणि आमच्या जेवणाच्या आधी गंधाने डायरेक्ट सुरुवात केली. मम्मीने बनवल्या आहे बघा. खायला सुरुवातच केली तू बघ. दाखव तिकडे. मस्त एवढं सगळं तोच संपवणार आहे. मी बोलून ठेवलं. आपण जेवणाच्या आधी पहिला डबा देऊन येऊयात. मम्मीचा एकच डबा आहे. तर चला आता जाऊ लगेच. दरवाजा वगैरे बंद करतो. जवळच आहे इकडे, 50 नंबर बिल्डिंगमध्ये. काय 250 मीटर असेल. चला जाऊया. ते बघा घेतलाय डबा, मग नंतर आपण घरी येऊन जेवू. डबा दिलाय, खाली डबा घेतलाय. तर आता डायरेक्ट घरी जाऊया. चला, खूप भूक लागली आहे. काय आता असेल मला नाही माहिती, कारण मी नॉनव्हेज खात नाही. तर आता माझ्यासाठी बघूया काय बनवलंय. डाळ भातच असेल मोस्टली तरी, भाजी बघू काय. मला आज व्हेज जेवणासाठी आहे कांदा टमॅटोची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे. त्यासोबत एक चपाती खाऊयात. गंधारचा जेवून तो खाली देखील गेला आहे, खाली खेळायला. तर आता आपण जेवून घेऊयात, खूप भूक लागली आहे भाई. वगैरे झालं तर आता चला आता अभ्यासाला लावूयात परत. थोडं 1-2 तास बसू. एफएचं थोडं कंप्लीट केलं आहे. तर आता कॉस्ट अकाउंटिंग घेऊया. लॅपटॉप देखील इथेच ठेवला आहे. तर चला आता करायला घेऊ. मित्राचा कॉल आलेला, तर इंटरनल एवढे सोपे नसणार आहेत. आता प्रामाणिकपणे आपण अभ्यासाला सकाळपासून तर घेतलं आहे. तर आता थोडा अजून जोर पकडूयात, कारण की अजून ग्रॅस्पिंग पॉवर आपली थोडी वाढली पाहिजे. त्यासोबत जास्तीत जास्त आपण कन्झ्युम केलं पाहिजे डोक्यात भाई. आता तिथे जाऊन विसरायला होतं काय वेळेला आपण एक्झामला बसतो, बट ब्लँक होऊन जातो डायरेक्ट. तसं नको. तर त्यापेक्षा आपण थोडे फॉर्म्युलाज वगैरे देखील लर्न करून घेऊयात, कारण की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये खूप सारे फॉर्म्युला आहेत. तर 1-2 व्हिडिओ बघतो यूट्यूबवर आणि थोडं शिकून घेतो कसं काय करायचं. तर बघा लॅपटॉप तर इकडे आहेच.
तर आता लगेच यूट्यूबमध्ये शिकून घेऊ. आपला एकच सर आहे सिराज शेख, त्यांच्याकडून आपण शिकून घेऊया. काय 2-3 तासाचा लेक्चर असेल तर तो बसू आणि मग नंतर बघू. इव्हनिंग तर अजून झाली नाही, 4:30 वाजलेत. झोप वगैरे उडवावी लागेल सगळं, कारण की एकच दिवस राहिला. मला तरी वाटतं 2-3 दिवस आहे. फक्त तर भाई एकच दिवस आहे. 9 तारीख आहे, उद्या 10 आणि 11ला माझा पेपर आहे. चला आता करायला थोडी मजा येते, कारण की जे मॅडम शिकवते ते थोडं थोडं समजतं आहे. सो चला आता करतोच आहे कंटिन्यूस. 1 तास झाला आहे, थोडंसं शिकलो अजून 10-12 फॉर्म्युले आहेत ते. चला आता करून घेऊयात कॉस्ट. त्याच चालूच आहे कंटिन्युअस. तर आता पहिला आपण एक ब्रेक घेऊया, छोटा चहा पिऊन घेऊया, टी ब्रेक घेऊ आणि मग नंतर परत कंटिन्यू करू. तर पिऊन झाला तर आईने माझ्यासाठी पुरणपोळी ठेवली, तर ती पुरणपोळी खाऊयात आणि मग अभ्यासाला सुरुवात करूया. ते जस्ट ठेवला तर आईने मला आता जेवायला वाढलं. तर आज जेवणासाठी दाखवतो काय आहे. गंधासाठी चिकन केलं आहे, तर माझ्यासाठी आज आहे संध्याकाळसाठी चण्याच्या पिठाचा पोळा, अशी डाळ भात, टमॅटोची भाजी आहे आणि एक चपाती खाऊयात. खूप भूक लागली आहे भाई. अभ्यास करतच होतो कंटिन्यूस, तर आईने चण्याच्या पिठाचा पोळा काढला. आता चला खाऊन घेऊयात, लगेच जेवू. खूप भूक लागली. आज थोडं लवकरच जेवतो आहे, बट ठीक आहे. नंतर अभ्यास देखील करायला टाईम भेटेल, थोडा करू म्हणल्यानंतर जेवण वगैरे. जेवल्यानंतर थोडासा अभ्यास केला, सगळं बॅग वगैरे भरली उद्याच्या तयारीची, कपडे वगैरे काढून ठेवले लास्ट मोमेंटला सीन नको म्हणून. त्यासोबत आजच्या ब्लॉगला आपण इकडेच बाय बाय करूया. असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉग आला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज उद्या दिवस 67, आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर उद्या होपफुली आपण सिलेक्ट व्हायला पाहिजे, बघू. बिलीव्ह इन गॉड. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.